कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे हीच ती येळ आहे ताई, कसली? त्या मास्तनीची वाट लावायची। ताई अगं तुझ्या विरोधात ती तक्रार करती, तिची एवढी हिम्मत? आता आपण तिचा असा काही बँड वाजवू का नाही ताई? का 4 लोकात तिची उद्बत झालीच नाही पाहिजे, अशी मी व्यवस्थाच करून आली आहे ताई। दुर्गे, काय केलंस तू ते पण आम्हाला न विचारता? तुला किती वेळा सांगायचं नको तिथं डोसकं चालवत जाऊ नकोस म्हणून? हा, हे बघ, तुझ्यामुळं आमच्या सगळ्या प्रयत्नांवर जर पाणी फेरलं गेलं तर तुला डायरेक्ट गावाला पाठवू आम्ही। सांग आता पटशिरी, काय उद्योग केलेस ते? ताई अगं चांगला उद्योग केलाय त्या। चांगला का वाईट ते आम्ही ठरवू, पण त्यासाठी उद्योग काय केलायस हे तर कळायला पाहिजे का नाही? सांग पटशिरी, काय केलंस ते? ताई तुला माहित आहे, मी का नाही लई मोठा खजिना आणलाय। खजिना? थांब, हे बघ, डँग टा डँग। आई, तू मला आता दोष देतेस? मगाशी म्हणलीस तुला दोष देत नाहीये। अगं मी तुला दोष देतच नाहीये इरा, तुझ्या समोर परिस्थिती जी आहे ना ती मांडतीये। मी तुला एक सांगू का, अक्षराच्या लग्नाच्या वेळी तुझं ते पाऊल उचललं नसतंस ना तर अक्षरा आणि अधिपती यांचं लग्नच झालं नसतं, आणि अक्षरावर आज जी वेळ आली आहे ना ती वेळही आली नसती। हे बघ आई, जे काही घडतंय ते ताईच्याच म्हणण्यानुसार ती घराबाहेर पडलीये म्हणून। मग तू मला सांग, जर ती घराबाहेर पडलीच नसती तर हे सगळं काही झालंच नसतं ना? अगं इरा, आपलं माणूस थोडं तरी आपल्या बाजूने उभं असायला हवं ना। ती कोणाकडे बघून तिथे राहणार होती? अगं अधिपती 1% जरी तिच्या पाठीमागे उभे राहिले असते ना तर ती तिथे थांबली असती, घर सोडून आली नसती। मला एक सांग, तू जर तिच्या जागी असतीस तर काय केलं असतंस ग? तुला खरं सांगू, मी हे सगळं घडू दिलंच नसतं। इरा, आपण जर तरच्या गोष्टीवर बोलतोय की नाही? मग मला सांग की गाळलेल्या जागा भरा या प्रश्नाचं उत्तर शास्त्रीय कारण द्या, या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही ना? तसंच आहे ते। मी तुला पुन्हा एकदा विचारते, तू जर अक्षराच्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस? मी सगळ्यात पहिल्यांदा भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं असतं, आणि मग मी अधिपतींना निक्षून सांगितलं असतं की जर तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेतला नाही तर मी हे घर सोडून जाणार नाही। हाच फरक आहे ना तुझ्यात आणि अक्षरामध्ये। आता काय चुकीचं बोलले मी? म्हणजे मला जे वाटलं तेच बोलले ना? हिरा अगं, अक्षराने विचार केला तो नात्यांचा। तिच्या घर सोडून येण्याच्या एका कृतीमुळे आई आणि मुलगा यांच्यातलं नातं दुखावलं गेलं नाही, पण इतर नाती दुखावणार नाही त्याची तिने काळजी घेतली आणि स्वतःचा स्वाभिमानही जागृत ठेवला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।